नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण लास्ट व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 2.2 मधील पहिले 6 क्वेश्चन सॉल्व केलेले होते. आता आपण प्रॅक्टिस सेट 2.2 मधील 7 नंबरचा क्वेश्चन की जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती ॲक्टिव्हिटी आपण इथं सॉल्व करणार आहोत. आता ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करत असताना आपणाला या ॲक्टिव्हिटीसाठी एक पेज घेऊ द्या, कारण आपण ही जरी ॲक्टिव्हिटी दिली असली तरी सुद्धा ते ॲक्टिव्हिटी आपल्याला क्लिअर कट सॉल्व करणं गरजेचे आहे. सो आता इथं बघा, आपल्याला देताना ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये आहे, परंतु आपण काय करूया, हे पूर्ण एक्झाम्पल सॉल्व करू आणि मग नंतर तिथले असणारे जे फिल इन द ब्लँक्स आहेत ते आपण क्लिअर करून घेऊया. बघा, आता ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करण्यासाठी आपण पहिल्यांदा एक्झाम्पल घेऊ. -2x² प्लस 7 √2x² प्लस 7x प्लस 5 √2 इज इक्वल टू 0. सो आपल्या पहिल्या ठरल्याप्रमाणे ए आणि सी यांचा मल्टिपल करायचा आहे. मग इथं काय येणार, √2 इंटू 5 √2. ओके, रेड पेन घेऊया जरा इथं आपण. हां, आता इथं आपणाला यांचा मल्टिपल करायचं आहे. 5 × 1 = 5 आणि √2 आणि √2 यांचा मल्टिपल जो आहे, मी याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं तुम्हाला, या कुठल्याही सेम नंबरचा रूट साईनमधील मल्टिपल जो आहे तोच नंबर मिळतो. म्हणजे इथं √2 इंटू √2 मिळतो 2, म्हणजे इथं 5 इंटू 2 10. म्हणजे आपल्याला इथं मल्टिपल आणायचं आहे 10 आणि सम आणायचा आहे 7. सो असे आता दोन आपल्याला फॅक्टर इथं शोधायचे, टर्म्स आपल्याला इथं कोणते ते शोधूया. बघा, आता कोणते टर्म्स मिळतील. आता इथं आपल्याला 5 × 2 = 5 आणि 2 खूप इझी मिळाले. बघा, 5 × 2 = 10, 5 + 2 = 7. सो आता इथं आपण हे दोन्ही टर्म्स लिहून घ्यायचे. 5x प्लस 2x प्लस 5 √2 इज इक्वल टू 0. आता पहा, या क्वेश्चनमध्ये आपल्याला आता इथं काय करावं लागणार आहे, ह्या दोघांच्यामध्ये कॉमन जो आहे, कॉमन काढण्यापूर्वी आता इथं एक ग्रुप जरी आपण केले तरी सुद्धा पहा, इथं कॉमन निघण्यासाठी x आहे, परंतु इथं कॉमन निघण्यासाठी काहीच नाही आहे. म्हणजे ह्या 2x ला आपल्याला रूट साईन फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करावं लागणार आहे. मग हे आहे असंच मी इथं पुन्हा एकदा पहिला ग्रुप राईट करून घेतोय आणि ह्या 2xचं कन्व्हर्जन करण्यासाठी म्हणजे ह्या 2x ला आपण या पद्धतीने राईट करू शकतो. √2 इंटू √2x इज इक्वल टू, आता मी इथं आत्ता सांगितलं तुम्हाला की कोणत्याही सेम नंबरचे रूट साईनचा मल्टिपल तोच नंबर मिळतो. रूट साईन 2 इंटू रूट साईन 2 मिळणार आहे आणि हा x म्हणजे आपल्याला मिळणारी व्हॅल्यू बरोबर मिळते. याचा अर्थ आपण हे दोन्ही टर्म्स इथं घेतले तर चालण्यासारखं आहे. ठीक आहे, मग आपण इथं काय घेणार, √2 इंटू √2x, हे डॉट म्हणजे मल्टिपल असतो, प्लस 5 √2 इज इक्वल टू 0. आता ग्रुप करूया म्हणजे आपल्याला कॉमन काढायला सोपा जाणार आहे. ठीक आहे, मग आता या दोघांमध्ये कॉमन निघतोय x, राहिला काय √2 आणि ह्याच्यातला एक x कॉमन निघला, मग राहिला एक x अजून, प्लस 5. इथं काय कॉमन निघणार आहे आता दोघांमध्ये, बघा इथं √2, इथं सुद्धा √2 आहे. म्हणजे दोघांमध्ये आपण काय कॉमन काढू शकतो, √2. मग राहिला काय इथं √2x हा आणि इथं प्लस 5 राहिला इज इक्वल टू 0. आता हे दोन सेम ब्रॅकेट्स आहेत, ते दोन्ही सेम ब्रॅकेट्स आपण एका ब्रॅकेटमध्ये टाकायचे आणि हे राहिलेले x प्लस √2 इज इक्वल टू 0. आता इथं आपण दोन इक्वेशन सेपरेट करून घेऊया. प्लस 5 इज इक्वल टू 0 और x प्लस √2 इज इक्वल टू 0. आता पहा, हे प्लस 5 अपोजिट बाजूला गेल्यावर -5 आणि हे √2x ला मल्टिपल आहेत, सो अपोजिट बाजूला आल्यानंतर ते डिवाइड होणार. सो इथं एक सोल्युशन आपल्याला मिळालं. आता इथं x इज इक्वल टू हे प्लस √2 अपोजिट बाजूला गेल्यावर मायनस, हा दुसरा सोल्युशन आपल्याला इथं मिळालेलं आहे. आता हे जे सॉल्व केलेलं आपण एक्झाम्पल आहे, ह्या एक्झाम्पलचे जे आपल्याला आवश्यक असणारे जे फिल इन द ब्लँक्स आहेत ते त्याच्यावरून आपण आता राईट करून घेऊया. ठीक आहे, मग आता बघा, √2x² आहे, इथे येणार 5x, मी वेगळा पेन वापरतो.
5x आणि इथं 2x. आता इथं कॉमन काढली, ही स्टेप त्यांनी डायरेक्ट ड्रॉप केली आणि नंतर थर्ड स्टेप घेतली. आता इथं कॉमन x काढला, राहिलं काय ब्रॅकेटमध्ये √2x प्लस 5. इथं कॉमन काढला आहे √2, सो इथं √2x प्लस 5. त्याच्यानंतर आता एक ब्रॅकेट जो आहे तो इकडचा आहे आणि हा जो कॉमन निघलेला ब्रॅकेट तो आपण इथं लिहायचा आहे √2x प्लस 5. ओके, सो आता हे दोन्ही ब्रॅकेट्स इथं सेपरेट करायचे. √2x प्लस 5 इज इक्वल टू 0, x प्लस √2 इज इक्वल टू 0. इकडची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट मिळाली. इथं काय होणार आता, इथं त्यांनी एक स्टेप इथली ड्रॉप केली आणि डायरेक्ट फायनल अँसरसाठी इथं काय केलं, -5 अपॉन √2. अशा पद्धतीने आपल्याला काय मिळाले, -5 अपॉन √2 अँड -√2 आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी आपल्याला क्वेश्चन नंबर 7 मध्ये दिलेली आहे. या दोन्हींचा पण स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. आता क्वेश्चन नंबर 8 आपल्याला इथं काय दिलाय पहा, 3x² मायनस 2√6x प्लस 2 इज इक्वल टू 0. पुन्हा आपल्या ठरल्याप्रमाणे a आणि c चा मल्टिपल 3 × 2 6. सो इथं आपल्याला मल्टिपल काय आणायचं आहे 6 आणि मिडल नंबर जो आहे सम -2√6. ठीक आहे. आता या प्रकारच्या एक्झाम्पलसाठी आपणाला त्याचे जे टर्म्स आहेत ते टर्म्स आपण थोडेसे रूट साईन मधले चूज करणं सोपं जाईल. मग आता काय करूया, 6 आपणाला जर मल्टिपल आणायचं आहे तर आपण इथं असं करू शकतो, √6 × √6 जो आहे यांचा मल्टिपल 6च येतो. आणि इथं सुद्धा आपण जर असंच केलं, √6 प्लस √6, बघा √6 प्लस √6 2√6 येणार आहे, पण इथं मल्टिपल नाही, इथं मायनस आणायचं आहे. मग मायनस आणायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, दोन्हीही नंबरला आपल्याला इथं मायनस साईन वापरावं लागणार आहे. तेव्हा आपल्याला इथं मायनस मायनस प्लस मल्टिपल मिळेल आणि इथं मायनस मायनस प्लस होणार, परंतु हे दोन्ही सेम साईन असल्यामुळे इथं -2√6 इथं मिळणार आहे. म्हणजे आपण तयार केलेले जे काही टर्म्स आहेत ते करेक्ट आहेत. आता हे टर्म्स आपण इथं एक्झाम्पलमध्ये लिहूया. 3x² मायनस √6x मायनस √6x प्लस 2 इज इक्वल टू 0. म्हणजे ह्या मिडलवाल्या टर्मसाठी आपण हे दोन्ही टर्म्स इथं व्हेरिएबल सोबत लिहिलेले आहेत. आता पुढं पहा. आता आपल्याला ह्याचे प्रत्येकाची फोड करावी लागणार आहे. कोणाकोणाची फोड इथं करायची बघा, या 3x² ची रूट साईन मध्ये फोड करावी लागणार आहे. त्याचबरोबर याची सुद्धा फोड करायची, याची सुद्धा आणि याची सुद्धा. या प्रत्येकाला आपणाला रूट साईन मध्ये कन्व्हर्जन याचं करायचं आहे. मग पहा, आता मी इथं बाजूला प्रत्येकाची पहिली फोड करून घेतो. 3x² ची फोड आपण कशी करणार, √3 × √3 इज इक्वल टू 3x. म्हणजे इथं x एकाला टाकावं लागणार आहे. म्हणजे ह्या √3 × √3 3 आणि x, म्हणजे इथं याच्यासाठी आपण हे दोन घेऊया. आता मायनस √6 साठी आपण काय करू शकतो, √3 × √2 आणि x जो आहे तो x आपण इथं 3 सोबत टाकूया. बरोबर, काय येणार, 3 × 2 = √6x. ओके, अशा पद्धतीने हे √6 ची फोड इथं सेम आहे, तो म्हणजे तेच फॅक्टर आपल्याला इथं √6x ठिकाणी यूज करू शकतो. आता 2 चे काय येणार, √2 × √2 इज इक्वल टू डायरेक्ट 2 येणार. म्हणजे हे जे फॅक्टर्स आहेत ते पहिले आपण बाजूला केल्यामुळे आपल्याला डायरेक्ट इथं आता यूज करायला सोपं जाणार आहे. मग काय येणार इथं, √3 × √3x इथं येणार मायनस √3x × √2 अगेन √3x × √2 आणि 2 साठी प्लस √2 × √2 इज इक्वल टू 0. ओके, आता यांचे ग्रुप करूया आपण. ग्रुप कुठपर्यंत येणार आहे,
इथपर्यंत एक येतोय आणि हा दुसरा. आता कॉमन काय काय निघते पा, √3x √3x हे दोन्हीपैकी आपण एक घेणार, म्हणजे इथे येणार √3x कॉमन निघाला. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं इथं √3 एक राहिला मायनस आणि इथं √2 राहिला. इथं कॉमन काय निघतोय √2 आणि √2, म्हणजे इथं मायनस साईन आहे असं √2 कॉमन निघाला, राहिलं √3x प्लस √2 इज इक्वल प्लस नाही इथं मायनस येणार आहे, कारण चेक करून बघू आपण, इथं मायनस साईन आहे म्हणजे इथं सुद्धा मायनसच साईन आलं पाहिजे. इथं लक्षात ठेवा इथं मायनस साईन आहे का, चेक करू. √2 मायनस √2 इंटू प्लस √3x मायनस इथं √6 येणार आहे, आणि मायनस √2 आणि मायनस √2 प्लस 2 येतो, कारण मायनस मायनस प्लस होतो मल्टिपलमध्ये, इज इक्वल टू 0. आता हे दोन्ही ब्रॅकेट सेम आले, दोन्ही ब्रॅकेटसाठी आपण काय करूया, एक कॉमन ब्रॅकेट आणि हे बाहेरचे जे नंबर्स आहेत √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. ॲक्च्युली दोन्ही ब्रॅकेट सेम आलेले तरी सुद्धा आपल्याला सॉल्व तर करावाच लागणार आहे. हे दोन्हीसाठी सेपरेट इक्वेशन रेडी करायचं आहे. इथं x आहे बरं का, सॉरी हां इथं x राहायला घ्यायचा, इथं x आहे, x राहिला इथं, म्हणजे आपल्याला इथं मिळताना दोन्ही इथं पण x राहिला, इथं एक x. सो इथं आता हे मायनस √2 आहे ते अपोजिट बाजूला गेल्यावर प्लस √2 आणि x इज इक्वल टू हे मल्टिपल आहेत √3 ते इकडं आल्यानंतर डिवाइड झालं. सो एक्सचं काय मिळालं सोल्युशन आपल्याला √2 अपॉन √3 आणि इथं ऑर इथं राहिलेलं √2 इज इक्वल टू 0. आता हे मायनस आहेत ते अपोजिट बाजूला गेल्यावर प्लस √2 होणार आणि x इज इक्वल टू हे √3 इकडं आल्यानंतर डिवाइड झाले. असे हे दोन्ही सोल्युशन आपल्याला सेम मिळालेले आहेत. देअरफॉर √2 अपॉन √3 and √2 upon √3 are the roots of given quadratic equation. अशा पद्धतीने हे दोन आपल्याला रूट्स मिळालेले आहेत. हा क्वेश्चन नंबर 8 आहे. हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे, कारण इथं प्रत्येक टर्म्सच्या आपल्याला इथं त्याची फोड करावी लागलेली आहे, कारण जर आपण असे केले नाही तर त्यांचे कॉमन फॅक्टर आपल्याला निघणार नाही आहेत. म्हणून इथं प्रत्येक टर्म्सचा आपल्याला इथं फोड करायची. मी रेड कलरने प्रत्येकाला तिथं अंडरलाईन केलेली आहे, की जेणेकरून समजेल तुम्हाला की आपण कोणाकोणाची इथं फोड केलेली आहे. द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. So question number 9, where we have solved right here. Just a minute. Yes. Question number 9. So question number 9 खूप इझी आहे. पहा आता इथं आपणाला हे ब्रॅकेटला मल्टिपल पहिला करून घ्यायला लागणार आहे. 2m इंटू m 2m स्क्वेअर 2m इंटू 24 मायनस 48m इज इक्वल टू 50. हे 50 प्लस आहे, तिकडच्या बाजूला आल्यावर ते मायनस 50 होणार आहे, इज इक्वल टू 0. आता पहा इथं जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर हे सर्वचे सर्व नंबर जे आहेत ते 2च्या टेबलमध्ये आहेत, म्हणून आपण इथं बोथ साईड डिवाइड बाय 2. ओके, बोथ साईड डिवाइड बाय 2 केलं तर 2m स्क्वेअर अपॉन 2 मायनस 48m अपॉन 2 minus 50 upon 2 is equal to 0 upon 2. So 2 cancel, 24 2 जा 48 and 25 2 जा 50 आणि इथं 0च येणार. सो इक्वेशन काय मिळालं आपणाला, m स्क्वेअर मायनस 24m मायनस 25 इज इक्वल टू 0. आता हे सॉल्व करायचं आहे आपणाला. इथं a आणि c चा मल्टिपल करायचा. आपल्याला मल्टिपल किती आणावं लागणार आहे इथं आता मायनस 25 आणि ॲडिशन मायनस 24. सो डायरेक्ट आपल्याला मिळते 25 1 जा म्हणजेच 25 and 1 मल्टिपल
ॲडिशन. फक्त आता इथं दोघांनाही मायनस साईन आहे, मायनस असेल तर आपण काय करतो, ग्रेटर नंबरला मायनस घेतो. सो 25 वन जा -25 प्लस मायनस मायनस 25 मायनस 1 24 आणि ग्रेटर साईन मायनस. सो आता हे टर्म्स आपल्याला इकडं राईट करून घ्यायचे. m² मायनस 25m प्लस m मायनस 25 इज इक्वल टू 0. ग्रुप करायचे, कॉमन काय निघणार इथं, m मायनस 25, इथं कॉमन काही निघत नाही तेव्हा प्लस 1, m मायनस 25 इज इक्वल टू 0. सो दोन सेम ब्रॅकेट्स आहेत, एक ब्रॅकेट दोघांच्या मध्ये घ्यायचा आणि बाहेरचे नंबर्स एका ब्रॅकेटमध्ये इज इक्वल टू 0. सो m मायनस 25 इज इक्वल टू 0 और m प्लस 1 इज इक्वल टू 0. सो m इज इक्वल टू plus 25, this is the first solution, and m is equal to minus 1. Therefore 25 and 1 minus 1 are the roots of given quadratic equation. ओके, हे दोन रूट्स आपल्याला इथं मिळाले. काय मिळाले, 25 and minus 1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 10? 25m² इज इक्वल टू 9. आता हे जे क्वेश्चन आहेत, हा क्वेश्चन आपण 2 टाईपमध्ये सॉल्व्ह करू शकतो. कसा, तर पहिल्यांदा आता हे दोन्ही स्क्वेअर नंबर आहेत, मग हे दोन्ही स्क्वेअर नंबर आहेत, या दोन्ही स्क्वेअर नंबरला आपण a² मायनस b² फॉर्ममध्ये करून घेऊ शकतो आणि नंतर सॉल्व्ह करायचे. तर हे प्लस 9 आहेत, अपोजिट बाजूला आल्यानंतर पहिले इकडं -9 इज इक्वल टू 0. आता ह्या दोघांनाही आपणाला स्क्वेअर फॉर्ममध्ये करून घ्यायचं असेल तर 25 कोणाचा स्क्वेअर आहे, 5चा, 5m ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा मिनिंग सेम राहते, 5चा स्क्वेअर 25, mचा स्क्वेअर m². 9 कोणाचा स्क्वेअर आहे, 3चा, इज इक्वल टू 0. झाले का, a² आणि b² फॉर्ममध्ये. आता याचं एक्सपान्शन काय होतं, a प्लस बी आणि a मायनस बी. सो एका ब्रॅकेटमध्ये येणार 5m प्लस 3, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येणार 5m मायनस 3 इज इक्वल टू 0. सो 5m प्लस 3 इज इक्वल टू 0 और 5m मायनस 3 इज इक्वल टू 0. 5m इज इक्वल टू हे प्लस 3 अपोजिट बाजूला गेल्यावर मायनस आणि हे 5 डिवाइडमध्ये येणार. सो m इज इक्वल टू मायनस 3/5 आणि इथं सेम तसंच, फक्त इथं मायनस आहेत ते होणार प्लस m इज इक्वल टू 3/5. ओके, हे दोन सोल्युशन मिळाले. आता हाच क्वेश्चन आपण अजून वेगळ्या पद्धतीने कसा सॉल्व्ह करू शकतो, बघा इथं हे 25 मल्टिपल आहेत, अपोजिट बाजूला गेल्यावर ते काय होणार, डिवाइड होणार आणि याचा स्क्वेअर काढला की ह्याला आलं स्क्वेअर रूट 9/25. बट इथला स्क्वेअर काढल्यानंतर इथं प्लस आणि मायनस मध्ये ह्या दोन्ही व्हॅल्यू मिळतात. सो m इज इक्वल टू प्लस, आता हे 9चं स्क्वेअर रूट 3/5, 25चं 5 और m इज इक्वल टू मायनस 3/5, कारण ह्या प्लस आणि मायनस दोन व्हॅल्यू आहेत. इतकं इझी होतं या दुसऱ्या टाईपमध्ये सुद्धा. ओके, तुम्ही कोणत्याही टाईपमध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. दिस इज द क्वेश्चन नंबर 10. इथं राईट करायचं राहिलं, देअरफॉर मायनस 3/5 अँड 3/5 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. Last 2 questions in this practice set. So question number 11, 7m² is equal to 21m. So same plus 20m अपोजिट बाजूला आल्यावर मायनस 20m इज इक्वल टू 0. आता दोघांमध्ये कॉमन निघतोय, ठीक आहे. सो कॉमन निघतोय 7m, आतमध्ये एक m बाहेर निघला, राहिला m. इथं 7 3 जा 21, सो इथं राहिला काय 3 इज इक्वल टू 0. आता m मायनस 3 इज इक्वल टू 0 एक इक्वेशन आणि 7m इज इक्वल टू 0. हे मायनस m 3 आहेत, अपोजिट बाजूला गेल्यावर प्लस. फर्स्ट सोल्युशन मिळालं.
आणि हे 7 मल्टिपल आहे, तिकडे आल्यानंतर डिवाइड होणार. सो m इज इक्वल टू 0. असे हे 2 सोल्युशन आपल्याला इथं मिळालेले आहेत. देअरफॉर 3 and 0 आर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. ओके, नेक्स्ट 12 नंबर क्वेश्चन, m² मायनस 11. आता हा सुद्धा क्वेश्चन आपण 2 टाइप्समध्ये सॉल्व करू शकतो. तर फर्स्ट मी सॉल्व करून देतो बा. हे -11 अपोजिट बाजूला गेल्यावर डायरेक्ट +11 होणार. सो इथला स्क्वेअर काढला तर इथं स्क्वेअर रूट येणार प्लस मायनस √11. सो m इज इक्वल टू +11 एक व्हॅल्यू मिळाली आणि सेकंड m इज इक्वल टू -√11. असे हे 2 सोल्युशन आपल्याला इथं डायरेक्ट मिळाले. आणि आणखी एका मेथडने हे कसं सॉल्व करू शकतो, सेम पहिल्या पूर्वीच्या एक्झाम्पलमध्ये जसं आपण केलं a² - b² फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. तर तो कसा, आता इथं -11 आहे त्याला आपल्याला स्क्वेअर फॉर्ममध्ये करून घ्यायचं झालं तर आपण काय करतो, √11 इंटू √11 इज इक्वल टू ह्या दोघांचा मल्टिपल काय येतो, 11 येतो. म्हणजेच आपणाला इथं जर स्क्वेअर फॉर्ममध्ये घ्यायचं असेल तर कसं घेणार आपण, m² मायनस √11चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. असे हे आपण इथं a² - b² फॉर्ममध्ये हे दोन्ही नंबर घेतले. म्हणजेच आता इथं काय होणार, देअरफॉर एका ब्रॅकेटमध्ये m प्लस √11 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये m मायनस √11 इज इक्वल टू 0. सो m plus √11 is equal to 0 or m minus √11 is equal to 0. So m is equal to हे प्लस अपोजिट बाजूला गेल्यावर मायनस, ही एक व्हॅल्यू m, हे मायनस आहेत अपोजिट बाजूला गेल्यावर प्लस. असे हे सोल्युशन्स आपल्याला इथं मिळालेले आहेत. सेंटेन्स काय लिहिणार, देअरफॉर √11 and minus √11 are the roots of given quadratic equation. So this is the practice set 2.2 इथं कंप्लीट झालेला आहे. तत्पूर्वी आपण या चॅनलवरती जर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला मॅथ्स रिलेटेड सर्व व्हिडिओज पाहता येतील. धन्यवाद.